सध्या मी उभा आहे दिवड ग्रामपंचायत या ठिकाणी। आपण पाहताय माझ्या पाठीमागची जी जागा आहे ते राजीवडे परिवार यांची वडिलोपार्जित जागा आहे। मात्र हे जागा जे आहे ते धोक्याच्या पद्धतीने आणि चुकीच्या पद्धतीने कुणीतरी स्वतःच्या घराच्या नावावर म्हणजेच लावून घेतलेली आहे अशी यांचे आरोप आहेत। खरं तर ही जागा नेमकी कुणाची हेच पाहण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलो आहोत। काही गावातल्या व्यक्तींना त्याचप्रमाणे ही जे जागा स्वतःची असल्याचा दावा करत आहेत त्यांच्या घरच्यांना आपण विचारणार आहोत नेमका हा प्रकार काय। सुभाष धामराज एवढे हे आमची जागा वडीलपार्जित आहे। मी तक्रार केलेली आहे तरी ती आम्हाला न्याय मिळायला पाहिजे। कुणी जागा घेतली तुमची? ते हनुमंत दामोराज एवढे यांनी बळजबरीने खोटं काम करून जागा घेतलेली आहे। हनुमंत राजीवडे यांनी जे जागा घराची अवतीभोवती आता बांधकाम चालू आहे ही जागा नेमकी कुणाची आहे माहिती आहे का तुम्हाला? मी काय सांगू, ह्यांची पहिली होती तिथं ह्यांचा पायटा आहे ना सुभाष राजवडचा यांचा, ही पूर्वीपासून माणसांची यांचा पायटा। त्याच्या पड्याल भाऊ दाम काय ग काय त्याचं ना हनुमंत दामू राजीवडे त्यांचा तिथं। आणि आम्ही दत्तू गाडे पांडू गाडे ही खाली आम्ही, आणि इकडे ही माणसं संजय राजीवडे। जागा आपण पाठीमागे आहे, काय यामागची सत्यता आहे? ही जी जागा आहे, माझं नाव आहे राणी बजरंग राजीवडे। ही जी जागा आहे पाठीमागची गावठाणातली जागा आहे ही 100 वर्ष अधिक आमच्या ताब्यामध्ये आहे ही। पण हे हनुमंत दामू राजीवडे यांनी काहीतरी सिटी सर्वे 21-22 मध्ये झाला। सिटी सर्वे वाल्यांनी बाजूच्या लोकांना नोटीस वगैरे काही नाही दिलं। सिटी सर्वे वाल्यांच्या चुकीमुळे ही जी जागा ह्याच्या नावावरती कशी काय लागली आम्हाला माहित नाहीये। आमची जवळजवळ 4 गुंठे इथं जागा आहे आणि अख्ख्या गाववाल्यांना माहिती ही जागा आमची आहे म्हणून वडिलोपार्जित। पण ह्यांनी सिटी सर्वेवाल्यांच्या चुकीमुळे ही जी जागा आहे ह्यांनी स्वतःच्या नावावरती बखळ जागा लावून घेतलेली आहे आमची। आणि जे काही सिटी सर्वेवाल्यांनी जी चुकी केलेली आहे ती सिटी सर्वेवाल्यांनी प्रत्येक कुणी असन ते शासनाचे लोक त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा। आमची जागा आम्हाला, आणि आमचा ताबा आहे 100 वर्षापेक्षा अधिक, आम्ही ताबा नाही सोडणार। मग काही झालं तरी चालेल, आमचा जो ताबा आहे आम्ही तो कुणालाच देणार नाही। त्याला जर ताबा पाहिजे नाही तर त्यांनी कोर्टातून ताबा आमच्याकडनं घ्यावा। ही गावठाणातली जागा आहे ऑलरेडी। आणि ह्या माणसाने काय केलंय, इथं गावामध्ये शाळा होती बालवाडीची, जी बालवाडीची शाळा होती ती शाळा त्यांनी त्याच्या सातबाऱ्यात असल्यामुळे पाडली। त्याच्यावर पण काय असन ती कारवाई, लोकांचा येण्या जाण्याचा पांधन आहे, सांडीवर जातात लोक धुवायला, तो सुद्धा रस्ता लोकांचा गावकऱ्यांचा ह्यांनी बंद केलेला आहे। या गावकऱ्यांना सुद्धा न्याय मिळवून द्यावा ही माझी नम्र विनंती आहे। सर्पमारुती सावळे, मी 70 वर्षापासून या गावचा रहिवासी आहे। हनुमंत दामू राजीवडे यांनी जागा ताबा तो म्हणतो माझी आहे, ती जागा पूर्वीपासूनच बबन दामू राजीवडे, बाळकू दामू राजीवडे, सुभाष दामू राजीवडे व छगन दामू राजीवडे या सगळ्या भावांचीच आहे। कारण त्या ठिकाणी मी वावरलेलो आहे। किती वर्षापासून? 70 सांगितलं ना मला, 70 वर्षापासून मी या गावचा रहिवासी आहे। माझं वय 70 जाता सध्या आहे। माझं नाव हरीश राजीवडे आहे। मी दिवडचा इथं रहिवासी आहे। इथं माझी शेती आहे। जी काय परवाची न्यूज आली 15 तारीखला मावळ न्यूजला हनुमंत राजीवडे दिले ती कंप्लीटली चुकीची आहे। कारण 1 एकर क्षेत्र आमचं आहे। ही जी क्षेत्र आहे ती क्षेत्र ऑलरेडी आमच्या आजोबांचा 100 वर्षाचा आमचा ताबा आहे। गेले 8 गुंठेची जागा आहे ती। तर हनुमंत राजीवडेचं आम्ही जर रेकॉर्ड काढलं ग्रामपंचायत जाऊन, त्याचं जुनं घर फक्त 43/17, फक्त 731 स्क्वेअर फीट जागा त्याची तिथं होती। आणि थोडीशी बकल त्याला 1 ते 2 गुंठ्यापेक्षा जागा त्याची नव्हती। पण जेव्हा 2022-23 ला जो सिटी सर्वे झाला त्याच्यामध्ये त्यांनी कुठले आम्हाला इंटिमेशन न करता, कुठली आमची परवानगी न घेता डायरेक्ट काही शासकीय अधिकाऱ्यांच्या सिटी सर्वेच्या अधिकाऱ्याच्या ती चुकून लोन लावून घेतली स्वतःच्या नावाने। आणि तो जो आत्ताची आम्ही अपील केलेला आहे प्रांताला झाले, आता तहसीलमध्ये केस चालू आहे आमची। ती केस चालू असताना 2 वेळा पोलीस केस सुद्धा आल्या। पोलिसांनी सांगितलं तू घराचं काम करायचं नाही, आम्हाला पण सांगितलं तुम्ही कंपाऊंड करू नका, आम्ही थांबवलं। पण काल त्यांनी येऊन पुन्हा त्याचं घराचं काम चालू केलं अनधिकृतपणे। आणि जे काही बांधकाम चालू आहे ते कुठलीही परवानगी घेतलेलं नाहीये। त्याचा अर्ज आम्ही PMRD ला केलेला आहे, त्याचं आम्ही पाठपुरावा करत आहोत। नमस्कार, मी अनिल राजीवडे। मी आवाज टुडेच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की ही जी जागा आता आपण ज्या जागेविषयी चर्चा करतोय ही जागा
आम्ही जवळजवळ आमच्या वडिलोपार्जित जागा असून आमचे 2 पिढ्या त्या जागा कसत आहेत. आणि आत्ता 2023 मध्ये आज भाऊ राजवडे याने सिटी सर्वेतील लोकांना, जे अधिकारी आले त्यांना चुकीची माहिती देऊन ती त्यांनी त्यांच्या स्वतःच्या नावावर केली आणि बायकोच्या नावावर केली. त्यामुळे त्याचा आम्हाला एवढा मनस्ताप झालेला आहे की आता, आणि आम्ही तिथं आमचा ताबा गेलं की तो तिथं आम्हाला शिव्या देणं, मारहाण करणं, ह्या अशा गोष्टी घडत आहेत सध्या तरी. आणि आम्ही वेळोवेळी हे सगळे अर्ज दिलेले, सिटी सर्वेला अर्ज दिलेले, पंचायत समितीला अर्ज दिलेला आहे, भूमी अभिलेखला अर्ज दिलेला आहे, पोलीस स्टेशनला पण अर्ज दिलेला आहे, ग्रामपंचायतला पण अर्ज दिलेला आहे. आणि हे झालं जागेविषयी. पण हा भाऊ राजवडे एवढा क्रूर माणूस आहे की त्यांच्या पूर्वजांनी इथं शाळेसाठी जागा दिली होती, ती शाळा यांनी पाडली. अक्षरशः तिथं शाळा भरत असताना शाळा पाडली. 1 वर्ष मुलं उन्हात शिकत होती बाहेर. म्हणजे ह्या गोष्टीचं कोणी समर्थनच करू शकत नाही, असं काम त्यांनी केलेलं आहे. आणि जर तो शाळेसाठी 30-40 फूट जागा दिलेली परत शाळा पाडून स्वतः घेतोय, ताब्यात घेतोय, तर त्याला गावकीच्या जागेवर एवढं घर बांधून सगळं चाललंय, त्याचं गावकीच्या जागेवर चाललंय, हा त्याचा अधिकारच नाहीये. मी आपल्या आवाज टुडेच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की जे चुकीचा सर्वे झालेला आहे ते सर्वे पुन्हा करण्यात यावा व आम्हाला न्याय द्यावा, ही आपल्या मार्फत विनंती. हा त्यांचा बरेच दिवसापासून वाद चालू आहे. आणि 2023ला जो सिटी सर्वे झाला आमच्या दिवड गावचा, तो सिटी सर्वे करत असताना प्रशासनाने कुणालाही विश्वासात न घेता तो सिटी सर्वे केलेला आहे. आणि मी जेव्हा सरपंच झालो त्यावेळेस माझ्याकडे बऱ्याच लोकांच्या कंप्लेंट आल्या की गावामध्ये जिथे गावठाणामध्ये जागा आहे त्या गावठाणा जागामध्ये काही लोकांनी पट्ट्या भरलेल्या आहे, तरी पण तिथं प्रशासन लागलेलं आहे. आणि काही लोकांकडे बऱ्याच जागा गेलेल्या आहे. माझ्या घरातलं पण असं एक उदाहरण आहे की आमच्या 2 भावांमध्ये जागा वाटून येईल, ती जागा आता एका भावाच्या नावावर आहे. पण तो आम्ही परस्पर घरी बसून तो निर्णय आम्ही घेतलाय. तसाच माझा राजवडे कुटुंबांना विनंती आहे की तुम्ही 4 ग्रामस्थ घेऊन एकत्र बसून, ही प्रशासनाची चुकी आहे. एकतर त्यांनी 2000 सिटी सर्वे करताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले नाही. तसा मी भूमी अभिलेखला मी माझ्या ग्रामपंचायततर्फे एक अर्जही दिलेला आहे. तर मला हनुमंत राजवडे असेल किंवा इकडं राणी राजवडे यांचे जे वाद चालू आहे, यांनी दोघांनी परस्पर एकत्र बसून तो गाव पंचायत असेल एकत्र बसून तो निर्णय लावा. आणि भूमी अभिषेक जे असेल त्यांनी पुन्हा एकदा स्थळपाहणी करून आमच्या गावामध्ये जे गावठाणामध्ये जागा आहे ती खरोखर कोणाच्या ताब्यात आहे, कोणाच्या वहिवाटीमध्ये, 4 गावातील लोक घेऊन परत पुन्हा एकदा स्थळपाहणी करावी, हीच माझी या तुमच्या मार्फत विनंती आहे. खरं तर हा जागेचा विषय जे आहे ते तहसीलदार कार्यालयामध्ये न्याय प्रविष्टीत आहे. तहसीलदार कार्यालयामध्ये उद्या याची सुनावणी आहे. या जागेची सुनावणी कुणाच्या बाजूने लागते हेच पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे. आवाज टुडेसाठी इम्रान शेख, मावळ. आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ.